कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय। मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल केला। मनोज जरांगेंनी आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल केलाय। एकनाथ शिंदे डबल गेम करत असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना बरं म्हणण्याची वेळ आली असंही वक्तव्य जरांगेंनी केलंय। त्यामुळे एकतर मैत्री किंवा शत्रुत्व करा, पण ठासून करा, नाहीतर तुमचे 25-30 आमदार पाडण्याचा गंभीर इशारा जरांगेंनी दिलेला आहे। मला शिंदे साहेबांकडून या अपेक्षाच नव्हती। किती डबल ढोलकी चालणार तुम्ही? प्रमाणपत्र रद्द करायसाठी तुमचे लोक ह्या गटाचा नाही निवडून आला आणि त्या गटाचा निवडून आला। मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार। चिरीमिरी त्यांना तिकडे चारू। जातवन रक्तवान आहेत साहेब, आम्ही जातवन तासील रक्ताचे आहेत शिंदे साहेब। तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार। शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला। तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलो काय गुतलंय, असं नसतं दे, असं नसतं दे। ती भाप उतरायची ताकद आहे माया। आणि दरम्यान जरांगेंनी हल्लाबोल केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। जे मंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली। मला उदय सामंत यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मराठा समाजासाठी 10% आरक्षणाचा निर्णय आपण घेतला। कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती, ती मिळू लागली। जो काही निधी सारथीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी किंवा ज्या काही सुविधा ओबीसीचं कुठलंही नुकसान न करता, इतर समाजाला कुठेही इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला जे जे काही देता येईल ते दिलं होतं आणि याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आहे आणि नक्कीच त्यांचा गैरसमज दूर होईल। जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करते, त्यात राज्य सरकारचा कुठेही हस्तक्षेप नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही। मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। निश्चितपणे मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत। आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झाला आहे, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात। ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते। कुणबी प्रमाणपत्र रद्द करा असं पत्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला। मात्र माझी नार्को टेस्ट करा, माझी परवानगी असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे। फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे। त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमच्यावर अन्याय झालेला आहे
जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंशी फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी जरांगेंशी मांडलेली समस्या समजून घेतली. त्याचबरोबर त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.